नमस्कार, माझे नाव आराध्या जयदारकर. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. नमस्कार, माझे नाव आकांक्षा दिलीप मिसाळ. मी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे. नमस्कार, माझे नाव दक्षा दिलीप मिसाळ. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आहे. आज आम्ही डिजिटल इंडिया त्यावर एक प्रकल्प आणि एक PPT तयार केला आहे. त्याची आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत. डिजिटल इंडिया एक स्मार्ट भारत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकासाची नवी दिशा व स्मार्ट तंत्रज्ञान समृद्ध भारत. प्रस्तावना. डिजिटल या प्रकल्पाची सुरुवात 1 जुलै 2015 रोजी झाली आहे. उद्दिष्टे. देशाला डिजिटल माध्यमातून सक्षम करणे हा त्याचा मेन उद्दिष्ट आहे. उद्दिष्टे. सर्व नागरिकांना इंटरनेट सुविधा, ई-गव्हर्नन्स या सुलभ करणे, शिक्षण व आरोग्य व डिजिटल सेवा स्टेशन. डिजिटल इंडियाचे मुख्य घटक. ब्रॉडबँड हायवे, ई-गव्हर्नन्स, ई-हेल्थ, ई-शिक्षण. फायदे. हे तुम्हाला आकांक्षा दिलीप मिसाळ समजावून देणार आहे. फायदे. पारदर्शक प्रशासन, रोजगाराच्या नवीन संधी, शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतात. सहभागाचे मार्ग. ऑनलाईन सेवांचा वापर, सोशल मीडिया आणि ई-शिक्षण साधने वापरणे, डिजिटल साक्षरता वाढवणे. भविष्य. स्मार्ट शहरांची निर्मिती, नव्या तंत्रज्ञानावर आधारित रोजगार निर्मिती. निष्कर्ष. डिजिटल इंडिया म्हणजे स्मार्ट तंत्रज्ञान व सुलभ जीवन. आधुनिक भारतासाठी डिजिटल इंडिया ही आवश्यक योजना आहे. थँक्यू. आम्ही तिघींनी हा डिजिटल इंडियाचा प्रकल्प बनवलेला आहे. यामध्ये तुम्हाला कळते की आता प्रत्येक बिल्डिंगद्वारे एक अँटिना म्हणजेच एक वायफाय निर्मिती झाली आहे. यामध्ये तुम्हाला दिसते की प्रत्येक माणसाकडे आता मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट, TV या सर्वांची उपलब्धता वाढली आहे. मोबाईलद्वारे आपल्याला खूप काही ॲप्स दिसतात. त्यामध्ये स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब इत्यादींचा समावेश होतो. स्नॅपचॅटद्वारे आपण इतरांशी संपर्क साधू शकतो, रील्स बघू शकतो. इंस्टाग्रामवरती सुद्धा आपले संपर्क इतरांशी जोडून राहतात. स्नॅपचॅटवरती आपण जे संपर्क इतरांशी करतो ते संपर्क सिक्युअर राहतात. यूट्यूबद्वारे आपल्याला विविध माहिती कळून येते. गुगलद्वारे सुद्धा आपण विविध प्रकल्प, माहिती शोधू शकतो. मोबाईलमध्ये असे अनेक ॲप असतात. त्यामध्ये आपण आधी शॉपिंग सुद्धा करू शकतो. Meesho